येत्या काही दिवसांवरच दिवाळी आली आहे। दिवाळीमध्ये फराळाचे पदार्थ बनवण्याची कसरत महिला वर्गांमध्ये सुरू आहे। पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे प्रत्येक घरात दिवाळीसाठी अनेक गोड व तिखट पदार्थ तयार होत होते। मात्र सध्या एकत्र कुटुंब पद्धती कमी होत असल्याने एकेका कुटुंबात एक किंवा दोनच महिला पाहायला मिळतात। दिवाळीची साफसफाई, घरकाम, खरेदी या कामात महिलांना फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी वेळच पुरत नाही। महिलांची ही अडचण लक्षात घेऊन शहरातील हेमराज केटर्सने फराळाचे सर्व खाद्यपदार्थ गृहिणींसाठी उपलब्ध केले आहे। उत्कृष्ट प्रकारचे पदार्थ वापरून फराळाचे पदार्थ तयार करण्यात आले असून अगदी वाजवी दरात हे सर्व उपलब्ध आहे। त्यामुळे फराळाचे विविध खाद्यपदार्थ तयार करण्याची चिंता गृहिणींना भासणार नाही। हेमराज केटर्सच्या या उपक्रमासंदर्भात अधिक माहिती जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी सागर दुस्सल यांनी। अशा ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणी दिवाळी म्हणलं की फराळ आणि फराळ करायला वेळ सध्याला राहिलेला नाही, कारण की दगदगीचं जीवन सुरू झालेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑफिसेस आणि त्याचबरोबर कामाचा व्याप इतका वाढला आहे की आपल्याला फराळ करण्यासाठी वेळ नाही। परंतु आता काळजी करायची गरज नाही। नगरमध्ये हेमराज दिवाळी फराळ हे एक नवीन दालन सुरू झालेलं आहे। 2009 पासून ते नगरकरांना ही सेवा देत आहे आणि आता ते नगरपुरतं मर्यादित राहिलं नाही, आता ते पुण्यामध्ये त्याचबरोबर नवी पेठेमध्ये देखील आता त्यांची नवी शाखा सुरू होणार आहे। तर पाहूया या ठिकाणी कोणकोणते फराळ या ठिकाणी तयार केले जातात ते आपण पाहणार आहोत। हेमराज दिवाळी फराळ नेमकं या ठिकाणी कस्टमरची इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला, कारण की या ठिकाणी 2009 सालापासून मोठा प्रतिसाद लोक ह्या व्यवसायाला भेटला। त्याचं कारण काय हे सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। आत्ता आपण पाहतोय समोर फराळ विक्री चालू आहे आणि ओपन किचन ही त्यांची जी सिस्टीम आहे ती काय, कारण की या ठिकाणी आपण पाहू शकतो अतिशय स्वच्छता या ठिकाणी आपण पाहू शकतो। या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची छोट्या छोट्या गोष्टीची या ठिकाणी काळजी घेतली जाते। या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर स्वच्छतेवरती सर्वात जास्त भर दिला जातो। आणि जर का काही असेल तर ते म्हणजे ओपन किचन सिस्टीम। या ठिकाणी ओपन किचन सिस्टीममध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी सर्व जे कारागीर आहेत ते लोकांसमोरच या ठिकाणी फराळाचे पदार्थ तयार करतात। जर आपण पाहिलं तर या ठिकाणी टोटली स्वच्छता आपण जर का पाहिली तर अतिशय स्वच्छता या ठिकाणी आहे। त्याचबरोबर जर का या ठिकाणी आपण नजर मारली तर आपलं लक्ष देईल की कशा पद्धतीने सर्व छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष दिलं जातं, कारण की आपण पाहतो माशा मोठ्या प्रमाणामध्ये बसतात, परंतु माशा बसू नये म्हणून या ठिकाणी कवर टाकण्यात आलेले आहे। त्याचबरोबर जर का आपण बघितलं तर आपण बाहेर जे पदार्थ विकत घेतो ते जर का बघितलं तर त्याच्या रेटमध्ये जो डिफरन्स असतो तो का असतो हे सुद्धा जाणून घेण्याचं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की तो डिफरन्स यासाठी असतो की त्या ठिकाणी असणारे पदार्थ जे बनवतात ते कोणत्या क्वालिटीच्या तेलामध्ये तयार होतात, ते कोणत्या क्वालिटीच्या तुपामध्ये तयार होतात ही पण महत्त्वाची गोष्ट आहे। परंतु या ठिकाणी जर का आपण पाहिलं तर स्वच्छता, चांगलं मटेरियल वापरणे यासाठी
2009पासून आता 2016पर्यंत हे यांनी ग्राहकांचा जो विश्वास जिंकलेला आहे त्याचं हे प्रमुख कारण म्हणावं लागेल. हेमराज दिवाळी भरा याचा सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य पाहिजे तर आपण ओपन किचन या ठिकाणी पाहू शकतो की कशा पद्धतीने या ठिकाणी आता ज्या करंज्या आपल्याला लागतात करंज्या या ठिकाणी खाण्यात लागतात. या ठिकाणी समोरच अतिशय शुद्ध आणि ताज्या अशा करंज्या या ठिकाणी ताबडतोब ग्राहकांना दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी जी ओपन किचन सिस्टीम आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. आणि त्याचबरोबर जर का आपण पाहिलं आपल्याला या ठिकाणी पॅकिंगमध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता ही या ठिकाणचं सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर स्वच्छता आहे. या ठिकाणी आपल्याला लागणारे शंकरपाळे फराळासाठी लागणारे करंजा लाडू पेढे या ठिकाणी सर्व काही आपल्याला एकाच ठिकाणी आपल्याला या ठिकाणी भेटत आहे. दिवाळीचा फराळ म्हणलं की आपण पाहतो की आजकाल कामाचा व्याप खूप वाढलेला आहे आणि कोणालाही पदार्थ बनवायला वेळ नाही. परंतु तरी काही महिला ह्या पदार्थ बनवत असतात घरी. परंतु सर्वात किचकट जर कोणता पदार्थ असेल की जे आपण लहान मुलं जर का खेळताना महिला हाकलून देतात बाहेर तो म्हणजे अनारसे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की अनारसे अतिशय सुंदर असे अनारसे या ठिकाणी तयार होत आहे आणि अतिशय किचकट असा हा पदार्थ हा सुद्धा या ठिकाणी शुद्ध अशा तुपामध्ये या ठिकाणी तयार होताना आपण पाहू शकतो. आणि प्रत्येक गोष्टीची काळजी या ठिकाणी घेतलेली आहे कारण की याचं कारण असं आहे या हेमराज दिवाळी फराळाचं जर काही वैशिष्ट्य असेल तो ओपन किचन सिस्टीम. ओपन किचन सिस्टीम म्हणजे काय की लोकांसमोर आम्ही तयार करतो लोकांनी बघायचं. कारण की आजकाल फराळ आपण जर का पदार्थ घ्यायला गेलो बाहेर कोणत्याही दुकानात गेलो त्या ठिकाणी रेट खूप कमी दिसतात आपल्याला. काही जण सांगतात आम्ही 40 रुपये किलोने देतो काही म्हणतात 50 रुपये किलोने देतात. मला एक लक्षात येत नाही की शेंगदाणे एवढे महाग झाले पीठ एवढं महाग झालं ते स्वस्त येतं कुठून. कारण की त्याचं कारण असं आहे की जे मटेरियल वापरलं जातं ते मटेरियल महत्त्वाचं असतं. आणि या ठिकाणी आपण जर का पाहिलं तर सर्व काही मटेरियल जे आहे ते अतिशय स्टँडर्ड या ठिकाणी वापरायला आपल्याला पाहिजे. दिवाळी आलेली आहे फराळ करायचे परंतु वेळ नाही. ही संकल्पना हेमराज दिवाळी फराळ यांनी ओळखून या ठिकाणी सुंदर असं एक सिस्टीम तयार केलेली आहे की ज्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक फराळाची वस्तू मिळते. या संस्थेचे संचालक माझ्यासोबत आहे मी त्यांची चर्चा करणार आहे. सर 2009 साली आपण ही संकल्पना प्रत्यक्षात आणली घरगुती पद्धतीने असलेला हा कार्यक्रम आपण आता भव्य केलेला आहे. आज पुण्यात एक शाखा आहे नवी पेठेत एक शाखा ओपन होती काय कसं बघतात काय झालं पूर्वी कुटुंब मोठी होती घरातल्या 2 सुना किंवा आजी एक करू लागायची मग बाकीचे कामात राहायचे. आता छोटी छोटी कुटुंब झाली 1 मुलगा 1 मुलगी आणि त्यामुळं काय होतं की किती भाकर करायचा बरं सासूने केलं तर सुनाला पटाना सुनाने केलं तर 60 छोटे कुटुंब झाले ना. माझ्या लक्षात आलं की आपण ही संकल्पना राबवली पाहिजे आणि चांगलं मटेरियल लोकांना दिलं पाहिजे. आता काही लोक 100 रुपये किलो विकतात ते वाटाण्याचं ज्वारीचं मक्याचं पिठाचं विकतात. आधीच माणसाचं आरोग्य इतकं खलास झालं आहे आणि त्यात आपण हे त्यांना खावतं तुम्ही शुद्ध मटेरियल ओरिजिनल डाळ ओरिजिनल गावरान तूप शुद्ध मटेरियल ओरिजिनल बेसन यामुळं लोकांना ते ॲप्रिशिएट झालं. तर ही संकल्पना पुण्याची का आली पुण्याहून लोक येत आता हे बघा हे कल्याणचं गिऱ्हाईक तर तुम्ही आम्हाला पार्सल करणार कल्याणहून आले नाव ऐकून त्याने आमच्या ननंदने मला फोन केला मागच्या वर्षी मी पाठवलं होतं तिथून घेऊन याच्या मागे हा एक विश्वास मला एक कळत नाही की मला एक सांगा की आजकाल आपण जर हॉटेलमध्ये गेलो तर त्यांचं एक किचन जे असतं ते असं कुठंतरी कोपऱ्यात वगैरे तुमचं ओपन किचन का ठेवलं लाईव्ह लावण्याच्या मागे एक संकल्पना आहे की लोक पाहतात की ते चांगल्या मटेरियलमध्ये बनवतात आमचं तिकडचं पण किचन पहा कसं आहे की लोकांना हे घरगुती वाटतं काय वाटतं घरगुती केलेलं भाऊ इथे चांगले स्वच्छता आहे समोर बनवण्यामध्ये आपलं हे इम्प्रेशन असतं लोकांना लाईव्ह दिसलं पाहिजे आणि त्याला काही एवढं फर्निचर लागत नाही काच लागत नाही गरम गरम लोकांना खाऊ घालायचा एक आनंद मिळतो लोक गरम घेऊन जातात स्मेल कसा आहे आणि सुंदर वाटतं कारण की मला आता बोलताना ना खरं सांगू पाणी सुटलं नाही पाणी सुटणारच नाही आणि 47 ॲटम येतं हळूहळू ॲटम वाढवत आमचं सारखं करंजीचं बाखर जरी बनवून कुणी 1100 रुपयाची पैठणी बघतो क्या बात आणि हे सगळं मिक्सिंग करणं मसाले टेस्ट कशी असते ती माझी बायको त्याचं स्वतः त्याच्यात उतरून गोड पापडी आहे खाज्या आहेत हे लोकांना येतं ना बाखर चांगलं आहे बाखरची टेस्ट काय हा 400 रुपये आपण ग्राहकाकडनं किलो मागं घेतो पैशाचं लोकांना प्रॉब्लेम आहे क्वालिटी
म्हणजे आपण जे आरोग्याशी खेळलं जातो ते इथं अजिबात आज काय झालं 40-50 वर्षाच्या माणसाचं हृदयविकार, गुडघेदुखी जवळ आला ना मृत्यू. माणूस म्हणतोय की ते सरकार किंवा लोकांचा मृत्यूदर वाढला आहे, वय वाढलं, आता नाही, आता जवळ आला. 50 वर्षाच्या माणसाची बायपास होतं. कारण काय की अगोदरच आपल्या शरीरामध्ये हायब्रिड जाते, औषध मारलेलं, खतं टाकलेलं, सात्विक भोजन. म्हणून मी हे सात्विकता बघतो, सात्विकताच विकतो. एक मी पाहिलं इथं मी आत्ता फिरत असताना अनेक ऑर्डर तुम्हाला येत होते, परंतु आता ऑर्डर तुम्ही पूर्ण करू शकता की हे मला सांगता येणार नाही. कारण की का तर लोकांची मागणी वाढत नाही, नाही. आम्ही आणि आता लोकांचं असं पण म्हणणं आहे, काही लोक आत्ता भेटले ते म्हणतात तुम्ही सावडीला चालू करा, काही लोक म्हणतात नवी पेठेमध्ये चालू करा, काही म्हणतात हे कसं आता तुम्ही पाहता? नाही, माझ्याकडे आम्ही स्वतः क्वालिटी काउंटर होतो, आम्ही गिरायकाशी बातचीत करतो, हा स्वभाव करतो आणि लोक दगडावर विश्वास टाकतात. नाही, सावडीकरांसाठी आनंदाची काचेला उदबत्ती लावतात. मी माणसांची पूजा करतो, माणसं उभी केली, माणसं विश्वासाची मिळवलं ही माझं काम. मी माणसं तयार केली. आज ती मोदीजी सांगतात स्टार्टअप इंडिया. स्टार्टअप इंडिया म्हणजे काय? लोकांना रोजगार, सरकारी नोकरी देऊ शकत नाही. आज माझ्याकडे एक लेडीज 500 रुपये देते, मुलांना 500 रुपये रोज आहे. 25 दिवसात त्यांना जर बिचाऱ्यांना 10,000 रुपये मिळाले, 20,000 रुपये मिळाले, त्यांच्या घरची पण दिवाळी चांगली होते आणि रोजगार मिळतो. हे महत्त्वाचं. सावडीकरांना आनंदाची गोष्ट कधी सांगतात सावडीकर नाशिक, कारण सावडीकरांचा खूप मोठा विचार होता. आत्ताच मला पिटू गांधी म्हणाला की काय झालं सावडीचं तयार. पुण्याचा रिस्पॉन्स खूप आहे आणि इथं पण रिस्पॉन्स आहे. मटेरियल तयार व्हायला कॅपॅसिटी पाहिजे. म्हणजे मटेरियल मी खूप बनवू शकतो, शेवटी माणसं आहेत त्यांच्याकडनं किती काम करून घ्यायचं. तरी आज आपल्याकडे हात लागेल, सुद्धा हात लागत नाही, आपल्याकडे मशिनरी, शेवसुद्धा हाताने निघत नाही, मशीनने निघतात. पण आता एक करंजी झालं, अनारसे झाले, खेळायचे आठवडे, ते चकली झालं. हां, चकली एक बाई दिवसभर 10 किलो चकली बनवते, एक बाई दिवसभर 10 किलो अनारसे. एकच खेळायचे असते. ओरिजिनल द्यायचं म्हटलं मशीनवर तर काही होऊ शकतं. आता मशीनची चकली माझ्याकडे 240 रुपये किलो आणि हाताने बनवलेली 300 रुपये. फरक आहे ना. त्याच्यात मसाला तोच आहे, पण खस्ता पण तशीच आहे. भाजणीचं पीठ काय आहे त्याचे ते 60 रुपये एक्स्ट्रा. निश्चितच आपण पाहिलं या ठिकाणी की अतिशय चांगल्या पद्धतीने आणि शुद्ध या ठिकाणी आपल्याला जर का फराळाचं घ्यायचं असेल तर आपण हेमराज दिवाळी फराळ या ठिकाणी येऊ शकतो. आणि मी माणसं जपायचं काम केलं, मी माणसांना देऊ मानतो, हे अतिशय महत्त्वाचं वाक्य त्यांनी आपल्याला सांगितलं. कारण की माणसाचं आरोग्य हे त्यांनी सांगितलं की हायब्रिड खाऊन लोकांचं आरोग्य बिघडत चाललं नाही, पण मी लोकांना चांगलं कसं देता येईल ते पाहत आहे. आणि लवकरच त्यांची नवी पेठेमध्ये 24 तारखेपासून या ठिकाणी शाखा ओपन होणार आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ही सेवा भेटेल. परंतु सावडीकरांना काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे, कारण की सावडीमध्ये सुद्धा ते लवकरच येणार आहे. ते आल्यानंतर मलासुद्धा मोह आवरला जाणार, कारण की आल्यापासून तोंडाला पाणी सुटलं आहे. कारण की एक पदार्थ पाहतोय त्याची जो सुगंध आहे तो घेत चाललेला आहे. बोलताना अक्षरशः काहीतरी खावंसं वाटते. त्यामुळे मी सुद्धा आता या ठिकाणी खरेदी करायला या ठिकाणी मी सुद्धा खरेदी केली आहे. आपणही खरेदी करा, कारण की अतिशय शुद्ध आणि चांगलं मटेरियल आपण खाल्लं पाहिजे, चांगले पदार्थ आपण खाल्ले पाहिजे आणि दिवाळी आनंदात साजरी केली पाहिजे. आपण या ठिकाणी जे मार्केट यार्ड आहे त्या ठिकाणी हेमराज दिवाळी फराळ आहे, त्या ठिकाणी तुम्ही या आणि निश्चित सुखाने आणि आनंदाने खरेदी करा.